मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की बीचवर इतकी लोक जमलेत तरी का? हा आहे वेळाचा समुद्रकिनारा. इतर बीच आणि ह्या बीचवरच्या गर्दीमध्ये फरक तरी काय? इथे कोणती वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी तुम्हाला मिळणार नाही, कोणताही स्पीकर सिस्टीम किंवा आरडाओरडा नाही. तरीही सर्वजण खूप एक्सायटेड आहेत. त्याचे कारण म्हणजे वेळाचा समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे कासव महोत्सवाबद्दल. काय आहे हा कासव महोत्सव? चला माहिती करून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. वेळासमध्ये संध्याकाळी आम्ही पोहोचलो. तिथे राहायची सोय करून आम्ही लगेचच निघालो समुद्रकिनाऱ्यावर. गावातून समुद्रकिनारे पोचायला अगदी 10 मिनिटं लागतात. तर मंडळी, तिथे आपण जिथे बाईक पार्क केली आहे तर तिथून आता आपण खाली आलो आहे. त्या ब्रिजच्या जवळनं तिथे शिड्या आहेत, तर तिथून आता चालत चाललं आणि जवळपास 5 ते 10 मिनिटाचं अंतर आहे बीचवर जाण्याचं. आणि ऊन भरपूर आहे. ऊन भरपूर म्हणजे वाजलेले 5, पण ठीकठाक ऊन आहे. आता एवढा काय हर्ष नाही लागत आहे. दुपारी जेव्हा 2 वाजता आम्ही आलो त्यावेळेस कंडिशन एवढी खराब झाली. जेवणाचं पण सांगितलं तर या गावामध्ये ॲक्च्युली काय आहे की हॉटेल बिटेल काय नाही काय. तुम्ही म्हणजे होमस्टेला जर राहणार असाल तर स्वतःचं जेवण बनवून राहणार असेल तर ठीक आहे. आम्ही जे रूम घेतलं त्याच्यामध्ये किचनसुद्धा आहे आणि चहा वगैरे पण कुठे बघितलं नाही ना आपण. नाही, सगळं त्या होमस्टेवाल्यांकडेच तुम्हाला चहा वगैरे काय असेल तर सांगायला लागेल. होमस्टेजच आहे, हे नाही हॉटेल नाही आहे. हां, ब्लॉगर निखिल म्हात्रे. हो, थँक्यू. वाट एका छोट्याशा खाडीजवळून जाते. आपल्याला मँग्रोव्हच्या वनातून जावे लागते. बीचवर एंट्रीसाठी आपल्याला तिकीटसुद्धा काढावे लागते, जे तुम्ही दुसऱ्या दिवशी वापरू शकता. तर तुम्ही येत आहे तर हे बघा, इथे बघू शकता. इथे एंट्री भरायला लागणार, एंट्री घ्यावी लागणार. प्रत्येक माणसाला 100 रुपये एंट्री फी आहे. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात वसलेलं एक छोटंसं पण अतिशय सुंदर गाव म्हणजे वेळास. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव आपल्या स्वच्छ आणि शांत समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण गेल्या काही वर्षांपासून वेळास प्रसिद्ध झालं एक खास कारणासाठी, ते म्हणजे वेळास टर्टल फेस्टिवल. दरवर्षी ऑलिव्ह रिडली जातीच्या समुद्री कासवांचं इथे आगमन होतं, जिथे ते किनाऱ्यावर येऊन अंडी घालतात. आणि जेव्हा ही अंडी फुटून लहानग्या कासवांचे पिल्ले समुद्राकडे आपली पहिली वाटचाल करतात, ते दृश्य अगदी अविस्मरणीय असतं. बीचवर आम्ही पोहोचलो तेव्हा आमच्या नजरेस एक जाळी दिसली. त्याच्या आत मानवनिर्मित घरटी होती, समुद्राच्या अगदी जवळ, जिथे कासवांच्या पिल्लांचं संरक्षण केलं जातं. ही घरटी इथे कशी आली आणि कोण घेऊन आलं हे आपण पुढे बघणारच आहोत. दररोज सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा कासवांची पिल्लं समुद्रात सोडली जातात. आणि त्या दिवशी साधारण 6 वाजले. दिवसभराचा थकवा विसरून सर्व पर्यटक पुन्हा एकदा उत्साहाने समुद्रकिनाऱ्यावर जमले होते. प्रत्येकाचं लक्ष आता त्या घरट्याकडे लागलं होतं. हळूहळू मोठ्या जाळीत झाकलेली पहिली टोपली उघडली गेली, पण त्याखाली एकही पिल्लू नव्हतं. तिथल्या आणखी टोपल्या उघडल्यानंतर त्यात सुद्धा एकही पिल्लू दिसलं नाही. क्षणभर सर्वांची निराशा झाली, पण अजून एक आशा बाकी होती, छोट्या जाळीतली टोपली. सर्वजण एकाच वेळी त्या छोट्या जाळीकडे धावले. मी मात्र थोडा मागे उभा राहिलो, माझ्या आजूबाजूच्या लोकांचं कौतुक करत. शेवटी ती टोपली उघडण्यात आली आणि बघता बघता एक नाजूक चिमुकलं कासवाचं पिल्लू दिसलं. क्षणातच सगळ्यांनी एकच जल्लोष केला. प्रत्येकाला वाटत होतं आपण एका नव्या जीवाचा, त्याच्या आयुष्यातल्या पहिल्या प्रवासाचा साक्षीदार होतोय. तिथल्या स्वयंसेवकांनी योग्य ते मार्किंग केलं होतं आणि मग सर्व पर्यटक त्या निश्चित केलेल्या रेषेपलीकडे उभे राहिले, त्या लहानग्याच्या समुद्राकडे होणाऱ्या वाटचालीची वाट पाहत राहिले. त्या पिल्लाला पाण्यात जायला साधारणपणे अर्धा तास लागला. त्याच्या जीवनाच्या खडतर प्रवासाला सुरुवात झाली होती.
ऑलिव्ह रिडले नावाच्या या कासवाचं जीवन खूप संघर्षमय आहे. अंड्यापासून समुद्रापर्यंतचा प्रवास अनेक धोक्यांनी भरलेला असतो. याच कारणामुळे या प्रजातीला संवर्धनाची विशेष गरज भासू लागली. सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेमुळे या संवर्धनाची सुरुवात झाली आणि अनेक स्वयंसेवकांनी यात आपला सहभाग नोंदवला. स्थानिक ग्रामस्थ, पर्यटक आणि स्वयंसेवक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही मोहीम अधिक व्यापक होत गेली. निसर्गाच्या या अमोल जीवांचं रक्षण करणं ही काळाची गरज बनली आहे आणि आपण सगळेच त्याचे जबाबदार घटक आहोत. आता कासवाला सोडलं पाण्यामध्ये, समुद्रामध्ये सोडलं कासवाला आणि त्या कासवाची लाईफची जर्नी आमच्यासमोर सुरुवात झालेली. आणि त्यांनी सांगितलं की अर्धा तास तरी कोणी समुद्रात जाऊ नका, तरी बरेचसे लोक ऐकत नाही आणि जातात. आम्हाला आपल्या महाराष्ट्रातला एक सुप्रसिद्ध ब्लॉगर सायको प्रशील हा भेटला होता आता. प्रशील भाऊ, तुमचे व्हिडिओज बघतो आम्ही. अरे 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 थँक्यू आणि तुमचं बघून बघून आम्ही पण ब्लॉगिंग करतोय. अरे अरे थँक्यू सो मच. हां नक्की नक्की. आणि त्याच्यासोबत त्याचे मित्र वगैरे आले. संध्याकाळी आम्ही श्री मोहन उपाध्याय सर यांच्याकडे डॉक्युमेंटरी बघण्यासाठी गेलो. तर ह्या कासवाची अंडी इथे मानवनिर्मित घटनेमध्ये कशी आली आणि कोणी आणली हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. मादी कासव अंडी घालून निघून गेल्यानंतर अर्धा तासाच्या आत संवर्धन करणारी मंडळी अंड्यांच्या सुरक्षेसाठी अंडी बाहेर काढून जाळीच्या संरक्षित कृत्रिम घरट्यात शिफ्ट करून ठेवतात. ही अंडी फुटत नाहीत, त्यामुळे अंड्यांना शिफ्ट करण्याचं अवघड काम थोडं सोपं होऊन जातं. एक कासव हे सामान्यतः थंड तापमान असणाऱ्या हिंद महासागरासारख्या समुद्रात अधिवास करत नाही, तर उलट अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरासारख्या उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपिकल किंवा सब ट्रॉपिकल समुद्रात सापडतं. साधारणपणे 5 फुटांपर्यंत वाढणाऱ्या या कासवाच्या पाठीचा रंग ऑलिव्ह असल्यामुळे त्याचं नाव ऑलिव्ह रिडले असं पडलं आणि दुसऱ्या कासवाचा मान मिळवला. मोहन उपाध्याय सर हे मँग्रोव्ह फाउंडेशनचे रिसर्चर असून सह्याद्री निसर्गमित्र चिपळूण या संस्थेचे एन्व्हायरमेंट ॲक्टिव्हिस्ट आहेत. कासव संवर्धनाचं काम ते गेली 20 वर्षांहून अधिक काळापासून बघत आहेत. शिवाय ते ह्याच गावचे रहिवासीसुद्धा आहेत. त्यामुळे ह्या कामात त्यांनी अक्षरशः झोकून दिलेलं आहे. त्यांचा स्वतःचा होमस्टेसुद्धा आहे, टर्टल नेस्ट नावाचं. अंड्यातून पिल्लं बाहेर यायला साधारणपणे 45 दिवस लागतात. त्यामुळे मार्च महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत आपल्याला इथे कासव बघायला मिळतात. सकाळी परत आम्ही कासव बघण्यासाठी निघालो. आज सकाळी कालच्यापेक्षा जास्त लोक होते. सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि जसं की आता वाजलेलेच 6, पण काल 6:30. पण काल संध्याकाळी जेवढी माणसं होती त्यापेक्षा दुपटीने ते तिपटीने माणसं आज सकाळी टर्टल्स बघायला चाललेलं. आणि कासवांबद्दलचे हे क्रेज बघून अनविश्वास झालं. एवढ्या सकाळी सकाळी लोक उठून येत आहेत, म्हणजे थोडं डेडिकेशन पण पाहिजे त्यासाठी. नाहीतर एवढ्या सकाळी सकाळी आणि एवढ्या थंड वातावरणात झोपण्याची मजा सोडून लोक कशाला येतील ना बीचवर. आजची सकाळ एक आशा घेऊन आली होती की आज तरी जास्त कासव बघायला मिळतील, आणि तसंच झालं. आज एकूण 8 कासव घरट्यातून बाहेर आले होते. त्यामुळे आजची मजा डबल झाली होती. उपाध्याय सर पण बीचवर होते. लोक जास्त असल्यामुळे दोन बाजूला 4-4 कासव सोडणार होते. चला तर बघूया त्यांचा प्रवास. एक कासव इकडे पोचला आणि अजून बाकीचे कासव खूप पाठीमागे. किती पाठीमागे आहेत तर इकडे आहे.
2 इथे आहेत आणि 1 इकडे आहे मागे. वेळासच्या समुद्रकिनाऱ्यापासून आम्ही थोडा वरती आलेलो. इथेच समोर एक डोंगर आहे थोडासा छोटासा, तर तिथे आलेलो. तर इथून नजारा भारी दिसतोय. अप्पा वेळात किनारा दिसतोय मस्तपैकी. म्हणजे तुम्हाला जर एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्ही इथे सुद्धा येऊ शकताय. आणि इथून खाली रॉक पॅच जे आहेत समुद्रातले ते सुद्धा भेटतात. चला आता खाली जाऊया. आणि जास्त काही कठीण नाही येत अरे, इथे व्यवस्थित आहे. जी आली तर म्हणजे तुम्ही तर येऊच शकताय. थोडा वेळ इथे बसलो होतो, फोटोज वगैरे काढले आणि आत्ता परत चाललोय खाली. आजच्या दिवसाचं प्लॅनिंग असं आहे आमचं की आम्ही आता ब्रेकफास्ट करणार इथे आणि नंतर लगेचच निघणार आहोत हरिहरेश्वरला जायला. कारण की हरिहरेश्वरला सुद्धा आज शनिवार आहे, त्याच्यामुळे कदाचित गर्दी भेटू शकते दर्शनासाठी. अरे मित्रांनो, ही होती माझी वेळास टर्टल फेस्टिवलची एक सुंदर आणि वेगळी सफर. निसर्गाचे हे अद्भुत चक्र अनुभवताना खूप काही शिकायला मिळालं. संयम, काळजी आणि आपल्या पर्यावरणाबद्दल असणारे प्रेम. तुम्हालाही हाच अनुभव आवडला असेल अशी आशा आहे. वेळाचा हा अनुभव इथेच संपत नाही, कारण आपल्या पुढच्या प्रवासाची दिशा हरिहरेश्वर. समुद्र, निसर्ग आणि अध्यात्माची त्रिसंधी हरिहरेश्वरमध्ये अनुभवायला मिळेल एक वेगळीच शांती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, अजून असेच ट्रेकिंग, प्रवास आणि निसर्गाचे ब्लॉग्स पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया हरिहरेश्वरच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत निसर्गाचे नातं जोपासा आणि सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.